नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? तर आम्ही पण मस्त मजेत आहोत. तर आजचा ब्लॉग काढायचं कारण म्हणजे आज आहे तुमच्या लाडक्या आजीबाईचाच म्हणजे आमच्या आरूचा बर्थडे. आरू आता 10 वर्षाची झाली आहे आणि सकाळपासून एवढी घाई चालली आहे ना घरामध्ये. सगळी तयारी चालू आहे बर्थडेची आणि आता मी बिर्याणी पण बनवणार आहे. सगळे पाहुणे येणार आहेत. घरातल्या घरात का होईना आम्ही छोटासा बर्थडे करतो आरूचा. तर आरूला लवकर लवकर सगळ्यांनी शुभेच्छा द्या. काय आरू? हा, सगळ्यांनी मला कमेंट करा हॅपी बर्थडे आरू म्हणून. आरू वाट पाहते लवकर. तर चला मी आता बिर्याणीची तयारी करायला घेते. चला तुम्हाला घरात दाखवते कसली तयारी चालू आहे. हे बघा, आरूने अर्धे फुगे फुगवलेले आहेत इथे. तर चल आरू, तू फुगे फुगव आणि मी बिर्याणीला लागते. चला फुगून फुगून माझे गाल फुटते. तर चला आता बिर्याणी बनवायला घेते, कारण पाहुणे येण्याच्या आधी सगळं झालं पाहिजे आणि गरम पण खूप होतं ना, त्यासाठी लवकर आवरून घेते. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 3 किलो चिकन. मला 7 किलोची बिर्याणी बनवायची आहे. तर आता मी या चिकनला मॅग्नेट करून घेते. सगळं साहित्य टाकून ठेवते म्हणजे हे मॅग्नेट होईल व्यवस्थितरित्या, मस्त राहील. तर त्यासाठी आता मी लिंबू वगैरे कापून घेतलेला आहे. सगळं साहित्य टाकते याच्यामध्ये. तर बघा मी काय काय टाकते याच्यामध्ये मॅग्नेट होण्यासाठी. पहिलं लिंबू पिळून घेते, कारण लिंबू मी कापून ठेवलंय इथे सगळं. माझ्या हातची बिर्याणी सगळ्यांना खूप आवडते, त्यासाठी सगळे येतातच बर्थडेला. बिर्याणी म्हणलं की सगळे खुश असतात. काय बिर्याणी बनवते? गेल्या वेळेस माहितीये व्हेजिटेबल बनवलं होतं, आता ह्या वेळेस नॉनव्हेज. सगळे येणार असल्यावर मस्त वाटते बनवायला. सगळेजण तारीफ करतात बिर्याणीची. तर 3 लिंबू कापले होते, 3 लिंबू टाकते मी याच्यामध्ये. हे बघा मसाला, लाल मसाला, गरम मसाला सगळं टाकून घेते याच्यामध्ये. मीठ, हळद हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. सगळं एकत्र करून ठेवते म्हणजे हे व्यवस्थित मुरतं याच्यामध्ये, म्हणजे चव एकदम छान होते याची. अजून भरपूर काय करायचंय मला. कांदे कापायचे, टमाटर कापायचे, लसूण सोलून ठेवले रात्रीच मी. अद्रक राहिलेला आहे खूप सारा आहे आणि मी एकटीच करणार आहे. मदतीला कोणच नाहीये आणि मला आवडत पण नाही मदतीला कोण आलेलं. स्वतःनेच बनवायला आवडते मला, कोणाची लुडबुड नको वाटते. त्यासाठी मी सगळ्यांना बोलते आरामशीर या सगळ्यांनी. सगळं झाल्यानंतर आराध्य बघा मस्त चाललंय तिचा आराम. इथे लावलंय आम्हाला कामाला. मम्मी माझा बर्थडे झाला पाहिजे हा. चला वर्षातून एकदा येतं, साजरा करावाच लागतो आम्हाला. एकुलती एक लेक काय म्हटल्यावर. आता हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. आता मी ठेवते हे मॅग्नेट व्हायसाठी, थोड्या वेळ झाकून ठेवते आणि बाकीची तयारी करते. कांदे एवढे तिखट आहेत ना, डोळ्याला पाणी येतं खूप. कांदे कापतानाच खूप हाल होतोय. जास्त कांदे कापायला लागतात ना. आरू बघा मदत करायला आली होती, उठून पळाली. तर बघा दरवाजात बसली आरू. खूप कांदे कापायचे आहेत. कांदे कापून झाल्यावर मग काय टेन्शन नाही. कांदे कापायचं टेन्शन आहे. आरूचा बर्थडे, मला रडायला यायला लागले आरू. चला माझे कांदे कापून झाले आणि टोप पण गरम झाले. तेल पण टाकले मी, अजून थोडंसं टाकते तेल, अंदाजानुसार टाकते मी सगळं. थोडंसं गरम झालंय की मग आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे. सगळा बिर्याणी मसाला सगळा एकत्रच घेतलाय मी करून. थोडंसं गरम झालं की मी टाकते याच्यामध्ये. तर झालंय थोडंसं गरम, मी टाकते याच्यामध्ये. बघा मस्त जरा गरम झाले की मग आपण कांदे टाकणार आहोत मध्ये. मी अद्रक लसूणचा पेस्ट विसरले होते, ते टाकते मी याच्यामध्ये. मग अशी राहूनच गेलं याच्यामध्ये टाकायचं. हे गरम होते तोपर्यंत हे हलवून घेते आणि ठेवून देते परत. आणि आपल्याला आता कांदे फ्राय करायचे आहेत. कांदे मस्त एकदम लालसर करून घ्यायचे आहेत, त्यालाच वेळ लागतो. कांदे लवकर लवकर फ्राय होत नाही. मी कांदे फ्राय करायला ठेवते आणि परत बाकीची सगळी तयारी करून घेते, कारण टमाटर वगैरे कापायचे आहेत, अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आहे, ते सगळं करून घेते. आता कांदे घेते टाकून. मस्त तापलंय तेल, लवकर होतील गरम. तर चला टमाटर आणि हे सगळं झालेलं आहे माझं, अद्रक वगैरे कापून. आता बघू मस्त गरम झालंय का नाही कांदा. चला मी पण थोड्या वेळ ना हवा खाते आणि यांचं चालू आहे आता फुगे फुगवायचं, कारण थोडंफार फुगे टाकल्याशिवाय वाटत नाही ना असं बर्थडे असल्यासारखं. आणि आराध्याची आवड, दुसरं काय. काय आरू हा? पप्पाला पण लावलंय कामाला. बर्थडे कोणाचा, तकलीफ कोणाला होते आरू एवढी. हा तू मस्त बसलीये. नाही मदत करते सकाळपासून आरू पण. तर चला झाला असेल गरम तर मी जाते, बघते बिर्याणीचं काय चाललंय माझ्या. तर चला. बूड लागला माझी. तिकडे गेलं तर थोडंसं इथं बूड लागला, खाली मसाला खाली लागलाय, चिकटलाय सगळा. आता याच्यामध्ये मी टमाटर टाकते. हे कापून घेतलेले मस्त टमाटर टाकते मध्ये. बिर्याणी बनवायची कशी सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असती, माझी पण पद्धत वेगळी आहे. मी पण वेगळ्या प्रकारेच बनवते सगळं, पण छान होते.
आता हे टमाटर शिजून द्यायचे. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले टाकणार आहे. गरम मसाला, कसले कसले मसाला असतात बिर्याणीचे ते सगळे टाकणार आहे. आता थोडा वेळ राहू द्या, हे असंच ठेवते. आम्ही थोडी हवा खाते. तर माझी तब्येत पण बरी नाही, 2 दिवस झालं गळ्याला सारखं होतंय आणि थोडा प्रॉब्लेम झालाय तब्येतीचा माझ्या. तर त्यासाठी एकदम कसतरी होतंय. तर मयुरेश बघा मला इलेक्ट्रिक पावडर बनवून देतोय. तर आता हे पिऊ माझं काम चाललेलं आहे. खूप गळ्याला सारखं होतंय आणि त्यातमध्ये घाम येतो ना, तर त्यासाठी खूप अशक्तपणा असं जाणवतोय. असा आता मी पिते आणि थोडं रिलॅक्स करते आणि मी परत बिर्याणी बनवते. हे बघा आरू आली. वा, झाले रंगीबिरंगी फुगे आरूचे. हा, पप्पाचे गाला दुखणार आता. चला, टमाटर बऱ्यापैकी शिजले आणि आता मी मसाला वगैरे सगळं टाकते. मध्ये आहे लाल मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला आहे शाही. याच्याशिवाय बिर्याणी अधुरी आहे. हा मला खूप आवडतो मसाला, याच्याने टेस्ट खूप छान होते बिर्याणीची. एक पॅकेट टाकते. हळद आणि मीठ. मीठ आपण त्यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त टाकत नाही मी. आणि व्यवस्थितरित्या हलवून घेते. कलर बघा किती छान वाटतोय. एकजीव झाल्यावर अजून याचा कलर म्हणजे एकदम चेंज होतो. मस्त वाटतं, असं एकदम तोंडाला पाणी सुटतं. आताच एवढा छान वास येतोय ना. थोडा वेळ झाकून ठेवते याला आणि मग आपल्याला चिकन टाकायचंय मध्ये. तर चला, मिश्रण एकजीव झालंय, तुम्हाला दाखवते. हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे. सुटले ना तोंडाला पाणी. वा, मला तर आताच खाऊ वाटायला लागली. हे बघा किती छान असा सुगंध सुटलेला आहे मस्त. आणि आता मी याच्यामध्ये हे मॅग्नेट केलेलं चिकन टाकणार आहे. आणि आता मला वरती चढावं लागेल कारण हे उंच आहे ना, मी डब्यावरती चढते. आता तेल सगळं माझ्या अंगावर उडेल. थोडं थोडं टाकते मी असं चिकन. हे बघा किती मस्त असं कलर आलाय. खूपच छान असा कलर आलेला आहे बिर्याणीला. आपण दम बिर्याणी बनवणार आहोत. अजून भात शिजायचा आहे आपला. हलवावं लागतं, नाही तर बूड लागतो याचा, कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसतं ना. खाली मसाला, बूड लागलाच तरी पण थोडाफार लागतोच बूड. हे म्हणजे जास्त नाही शिजवायचंय, चिकन थोडंसं शिजवायचंय, कारण अजून आपल्याला भातामध्ये ते चिकन शिजलं जातं. तर मी शिजायला ठेवते थोडा वेळ. आणि इकडे मी आता भात शिजून घेणार आहे, म्हणजे आपलं दोन्ही पण होऊन जाईल. चला, चिकन पण मस्त शिजलंय आणि हे बघा भात पण माझा तयार आहे. आता फक्त दम लावायचं बाकी आहे. आणि हे बघा कचुंबर बनवायला लागलेत. त्यांना सांगितलं कचुंबर बनवून घ्या तुम्ही, म्हणजे ते मस्त मुरण ना. आता मी ह्याला दम लावते. तर चला, फायनली बिर्याणी झालेली आहे. मस्तपैकी दम पण लावलेला आहे बघा. तर आता माझं झालंय, किचनचं काम झालंय आणि बघा किती गरम झालंय. आणि आता चला सगळं आवरायला घेते मी. आणि आता पाहुणे पण येतील सगळेजण. सगळं घर पण घाण झालंय, सगळं आवरते, मग भेटू. चला, माझं काम पण झालेलं आहे आणि आम्ही तयार पण झालो आहोत. आणि आमचे पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहेत अर्धे. हे बघा, आई पण आलेली आहे. आई बाहेर बसली आणि लाईट गेली होती त्यातमध्ये. आत्ता लाईट आली. चटई अंथरून दिलेली आहे, बाहेर बसलेत सगळेजण. अजून बाकी आहेत सगळेजण यायचे, त्यांचा वेट करत बसलोय आता आम्ही. ते आल्यानंतर मग बर्थडेचं सेलिब्रेशन होणार आहे. तर पोरांना सगळ्यांना भूक लागली आहे, तर त्यांना मी बिर्याणी देते. बिर्याणीचा वास खूप छान सुटलाय ना, तर सगळ्यांना कंट्रोल होत नाहीये. हे बघा, आता मी सगळ्यांना देते. सगळे येते तोपर्यंत जेवतील तरी हे लोक. बर्थडेची सगळी तयारी झाली आहे, सगळेजण आलेत, पण अजून अर्धे जण आलेले नाही, त्यासाठी सगळेजण वाट बघत बसलेत. हे बघा, सगळे बाहेर बसलेत. अजून थोडा वेळ वाट बघणार आहे, मग केक कापायला घेणार आहे. आरू वगैरे सगळेजण वरती बसले. चिल्लर पार्टी. आरू, हा हा, ये खाली चल. नाही आले. आरूला पण कंटाळा आलाय, आता झोप येते तिला, कारण आता 8 वाजलेत सगळ्यांची वाट बघत बघत. चला, अजून थोडा वेळ वाट बघणार, मग केक कापणार आहे. तर चला, सगळेजण आले, आता आम्ही केक कापून घेतो, कारण खूप उशीर झालेला आहे आणि सगळ्यांना परत रिटर्न पण जायचंय. सगळ्यांना लवकर बोलवलं, पण परत तोच टाइम झालाय सगळ्यांचा. अजून बरेच जण आलेले नाहीत,
त्यांना अजून उशीर होणार आहे. जेवढे आले तेवढ्यातच केक कापून घेतो आता आम्ही. काय रू? या बाबा या. बाबा पण आलेत आता. मगाचपासून कंटाळली होती ना, कोणच नाही आला अजून. चला खूप गडबड चालली आहे, खूप उशीर झालाय. आता केक कापायला सुरुवात करणार आहे. हाताला लागा सध्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे आराध्या. दोन वेळा झाला, दोन वेळा. सारं तुझं. चला आता सगळेजण केक चारवत आहे आरूला लाडानी प्रेमानी. फायनली आरूचा बर्थडे झाला. सकाळपासून वाट बघते. चला सगळ्यांना केक द्यायचा आहे आता. केक खाल्लं की मग डायरेक्ट जेवण. सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि अर्धे जण आता चाललेत, अर्धे जण आहेत त्यांचं जेवण बाकी आहे. तर आता हे सगळे जण निघालेत. बाय. अजून बाहेर पण आहेत, अजून बाहेर पण बरेच जण थांबलेले आहेत. बाय सगळ्यांना. बाय. बाकी आहे. बाय बाय. चला अर्धे मंडळी गेलेत, आता आमचे घरचे बाकी आहेत. आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय. ननंदबाई पण आलात, त्यांना खूप उशीर झाला यायला. तर चला फायनली आराध्याचा बर्थडे झाला. मस्त सेलिब्रेशन झालंय. सगळेजण आले होते, खूप छान वाटलं. आणि सगळेजण आता जेवण खाऊन करून सगळेजण गेलेत. आणि आता हा सगळा पसारा बघा पडलेला आहे. आता तो मला उचलायचा आहे. आणि आराध्या बघा आता इथे कशी बसली आहे मस्त गिफ्ट घेऊन. तिचं काय बाबा झालं आता तुझं सगळं आहे ना आरू? मस्त झाला ना बर्थडे? छान वाटलं? तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि लवकर लवकर आराध्याला बर्थडे विश करा. चला बाय.